नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-एस-टी सी-ई-टी करता एकदम महत्त्वाचे अपडेट घेऊन आलोय. सी-ई-टी सेलनी 2026-27 करता रजिस्ट्रेशनचा टॅब ऑन केलाय. परंतु अद्यापही एम-एस-टी सी-ई-टीचे फॉर्म सुरू झालेले नाहीये. परंतु येत्या 4 ते 5 दिवसात किंवा किंबहुना 15 जानेवारीपर्यंत एम-एस-टी सी-ई-टीचे फॉर्म सुरू होणार. पण त्याआधी जसं जे-डबल-ई आणि बाकी एंट्रन्सकरिता अपर आय-डी कंपल्सरी केला होता. महाराष्ट्र स्टेट सेलनी पण सी-ई-टीच्या परीक्षाकरिता अपर आय-डी कंपल्सरी केला आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट जेवढ्याही एंट्रन्स एक्झाम कंडक्ट करणार आहे सी-ई-टी सेल मार्फत, ते एम-एस-टी सी-ई-टी इंजिनिअरिंग करता असू दे, पी-सी-बी, पी-सी-एम, बी-बी-ए, बी-एड, बी-सी-ए, एम-सी-ए, एम-बी-ए सगळ्या एंट्रन्स करिता आता अपर आय-डी कंपल्सरी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन बघा आणि याच्यातल्या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि तुमच्या गरजू लोकांना, तुमचे मित्र मैत्रिणी असेल त्यांना शेअर करा. तर सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये एक ॲप इन्स्टॉल करायचं आहे. ते ॲप म्हणजे आहे डिजिलॉकर. शक्यतोवर तुमचा आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच नंबरवर तो नंबर ज्या मोबाईलमध्ये असेल त्याच मोबाईलमध्ये डिजिलॉकर ही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर त्याच्यात तुमचा अकाउंट क्रिएट करा आणि त्या अकाउंटचा पिन लक्षात ठेवा. तो समोर भरपूर कामी येणार. बऱ्याच विद्यार्थ्यांना मी बघतो अकाउंट तर तयार करून घेतात पण पिन लक्षात येत नाही. मग परत तोच प्रॉब्लेम येणार. त्यामुळे डिजिलॉकरवर अकाउंट तयार करून घ्यायचं. अकाउंट तयार केल्यानंतर तिथे तुमचा अपर आय-डी हे डॉक्युमेंट इश्यू करून घ्यायचं. तुमची 10वीची मार्कशीट त्याच्यात येते. जे विद्यार्थी 12वी पास असतील त्यांची 12वीची मार्कशीट असते. जे ग्रॅज्युएशन पास झाले त्यांची पण मार्कशीट. इन शॉर्ट तुमचे सगळे डॉक्युमेंट त्या डिजिलॉकरवर येतात. यावर्षी सी-ई-टी सेलचा फॉर्म जे आता 2 सध्या एंट्रन्स एक्झाम सुरू झाले आहेत. एम-पी-एड करिता एंट्रन्स एक्झामचे फॉर्म सुरू झाले एम-पी-एड. त्यात आम्ही बघितलंय की विद्यार्थ्याचं अकाउंट रजिस्टर्ड करताना जसं आपण अकाउंट क्रिएट करतो तिथे पहिल्यांदा विचारलं जातं डिजिलॉकर अकाउंट आहे का? नसेल तर तुम्ही फॉर्मच भरू शकत नाही. येसवर क्लिक केल्याबरोबर विद्यार्थ्याला त्याच्या डिजिलॉकरचा पिन एंटर करावा लागतो आणि तिथून त्याला ॲक्सेस प्रोव्हाईड करायचा असतो त्याचा अपर आय-डी आणि या सगळ्या गोष्टीचा. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने लक्ष द्या. तुमचा अपर आय-डी हा तयार असणं गरजेचं आहे. तुमची डिजिलॉकरवर अकाउंट बनवून ठेवा. त्याचा युजर नेम पासवर्ड असणं गरजेचं आहे आणि फॉर्म भरतेवेळेस तो मोबाईल सोबत ठेवायचा. तुम्हाला जर फॉर्म भरायचे असतील किंवा काही तांत्रिक अडचणी असेल तर आमच्या काउन्सिलिंग सेंटरला तुम्ही व्हिजिट देऊ शकता. हा व्हिडिओ जेवढा जास्त होईल तेवढा शेअर करा, त्याला लाईक करा जेणेकरून तुमच्याच सारख्या गरजू विद्यार्थ्यांना याची माहिती भेटेल. धन्यवाद.